बऱ्याचदा अम, जेव्हा आपण शारीरिक आजारांबद्दल बोलतो ना, तेव्हा तिथे एक प्रकारची स्पष्टता असते. म्हणजे जर एखाद्याचा हात मोडला, तर लगेच एक्सरे काढला जातो. हो, अगदी खरंय. आणि त्या काळ्या पांढऱ्या फिल्मवर ती मोडलेली हाडाची रेष अगदी स्पष्ट दिसते. आणि डॉक्टर तिथे बोट ठेवून थेट सांगतात की हा बघा, इथे प्रॉब्लेम आहे, याला प्लास्टर करावं लागेल. सगळं कसं अगदी स्पष्ट मोजता येण्यासारखं असतं. हो ना, म्हणजे तिथे दोनच गोष्टी असतात. एक तर हाड मोडलेलं असतं किंवा नसतं. आपण गोष्टी डोळ्यांनी पाहू शकतो आणि त्यांना एका वैज्ञानिक चौकटीत बसवू शकतो. यामुळे माणसाला एक प्रकारचा दिलासा मिळतो की बाबा किमान आजार काय आहे हे तरी समजलं आपल्याला. एक्झॅक्टली. पण पण जेव्हा आपण मानवी मन, ताणतणाव आणि दुःखाच्या मुळाशी जातो ना, तेव्हा मात्र ती एक्सरे मशीन काहीच कामाला येत नाही. आपण एका अशा मानसिक गुंतागुंतीच्या जगात प्रवेश करतो, जी खूपच धूसर आहे. अगदी बरोबर. आणि आजकाल ना एक खूप विचित्र विरोधाभास पाहायला मिळतो. म्हणजे आपण बघतो की लोक मन शांत करण्यासाठी तासनतास ध्यान करतात, वेगवेगळ्या मेडिटेशन ॲप्स वापरतात. काही काळ त्यांना खूप छानही वाटतं. हो, शांत वाटतं थोडं. पण मग तेच लोक ऑफिसला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर समोरच्या गाडीवाल्यावर भयंकर चिडतात, किंवा किंवा एखादा छोटासा मेसेज वाचून त्यांचा पूर्ण दिवस खराब होतो. अगदी रोजचं उदाहरण आहे हे. मग प्रश्न हा पडतो की मन शांत करूनही दुःखातून किंवा रागातून खऱ्या अर्थाने मुक्तता का मिळत नाही? आणि हाच आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा मुख्य विषय आहे. क्या बात है, खूपच महत्वाचा विषय आहे हा. आज आपले स्रोत आहेत प्राचीन पाली कॅननमधील बुद्धांच्या मूळ शिकवणी, म्हणजे अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय आणि मज्जिम निकाय यांसारख्या हजारो वर्ष जुन्या नोंदींमधून. आपण समत आणि विपश्यना या दोन ध्यान पद्धतींचा उलगडा करणार आहोत. म्हणजे हजारो वर्ष जुन्या असलेल्या या नोंदी आजच्या आपल्या धावपळीच्या डेडलाईन्स आणि ईमेल्सच्या जगात कशा काय लागू पडतात? यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे ह्या प्राचीन नोंदी केवळ काय करावे हे वरवर सांगत नाहीत, तर ते का करावे आणि ते कसं काम करतं याचं अतिशय सखोल मानसशास्त्रीय विश्लेषण देतात. म्हणजे नुसती वरवरची मलमपत्ती नाहीये तर? अजिबात नाही. बुद्ध हे एखाद्या तत्वज्ञासारखे बोलत नाहीत, तर ते मानवी मनाच्या एका अत्यंत कुशल डॉक्टरसारखे बोलतात. या स्रोतांमध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की केवळ मन शांत असणे आणि वास्तवाची किंवा सत्याची जाण असणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा, म्हणजे शांतता आणि शहाणपण या वेगळ्या गोष्टी आहेत. अगदी. आणि जोपर्यंत या दोन्हींचा संगम होत नाही ना, तोपर्यंत दुःखाची आणि ताणतणावाची पाळेमुळं नष्ट होत नाहीत. आपण फक्त मलमपट्टी करत राहतो, आजार मुळातून बरा करत नाही. ध्यान किंवा मेडिटेशन हा शब्द उच्चारला की लोकांच्या मनात साधारणपणे एकच चित्र उभं राहतं. डोळे मिटून, मांडी घालून हिमालयात किंवा एखाद्या शांत खोलीत बसलेली एखादी व्यक्ती. हो, आणि आजूबाजूला एकदम शांतता. बरोबर. पण या मूळ पाली स्रोतांमध्ये ध्यानाचे दोन अत्यंत स्पष्ट आणि वेगळे भाग केले आहेत: समत आणि विपश्यना. आपण सुरुवातीला समत म्हणजे काय ते पाहूया. नक्कीच. या नोंदीनुसार समत म्हणजे मन शांत करणं, बाह्य अडथळे तात्पुरते दडपून टाकणं आणि मनाला विखुरण्यापासून रोखणं. आजच्या भाषेत सांगायचं तर समत म्हणजे जणूबाई मेंदूला लावलेले नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स. अरे वा, हे नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्सचं उदाहरण अगदी चपखल आहे. हो ना. बाहेरचा गोंधळ थांबवायचा आणि एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं. अगदी तसंच. समत या शब्दाचा मूळ अर्थच शांतता किंवा एकाग्रता असा आहे. जेव्हा कोणी समत ध्यानाचा सराव करतो ना, तेव्हा मनाला एका विशिष्ट गोष्टीवर केंद्रित करायला शिकवलं जातं. म्हणजे श्वासावर वगैरे? हो, तो श्वास असू शकतो, एखादा मंत्र असू शकतो किंवा एखादी प्रतिमा असू शकते. जेव्हा मन एकाच जागी स्थिर होतं, तेव्हा ते आजूबाजूच्या गोंधळापासून, भूतकाळातील पश्चातापापासून आणि भविष्याच्या चिंतेपासून दूर जातं. एक प्रकारची गाढ शांतता मिळते. शांतता मिळते खरी. पण, आणि हा खूप मोठा पण आहे, बुद्धांनी खूप स्पष्ट केलंय की हा प्रवासाचा शेवट नाही. हा फक्त एक बेस कॅम्प आहे. इथून खरी चढाई सुरू होते आणि ती पुढची पायरी म्हणजे विपश्यना. आणि विपश्यनेचा अर्थ काय होतो? कारण हा शब्द आजकाल खूप ऐकायला मिळतो सर्वत्र. विपश्यने केंद्रे आहेत, पण त्याचा मूळ अर्थ बऱ्याच जणांना माहीत नसतो. विपश्यना या शब्दाचा अर्थ आहे शहाणपण किंवा अंतर्दृष्टी, ज्याला आपण इन्साइट म्हणतो. अस्तित्वात असलेल्या सत्याला कोणतीही व्यक्तिगत आवडनिवड न मिसळता जसं आहे तसं पाहण्याची क्षमता म्हणजे विपश्यना. ओके.
समथ जर मनाला शांत करत असेल ना, तर विपश्यना त्या शांत मनाचा वापर करून वास्तवाचे विश्लेषण करते. पण एक सेकंड, हे सत्य नक्की काय आहे ज्याला जशाच्या तसे पाहायचे आहे? म्हणजे आपण कोणत्या सत्याबद्दल बोलत आहोत इथे? हे सत्य अस्तित्वाच्या 3 मुख्य गुणांमध्ये विभागली आहे, ज्याला पाली भाषेत तिलक्षण किंवा संस्कृतमध्ये त्रिलक्षण म्हणतात. या 3 गोष्टी समजून घेणं हा विपश्यनेचा गाभा आहे. कोणत्या 3 गोष्टी? पहिला आहे अनित्यत्व, म्हणजे अनिच्छा. जगातली कोणतीही गोष्ट, परिस्थिती किंवा भावना कायमस्वरूपी नाही, ती सतत बदलतीये. आपलं शरीर, आपले विचार, आपलं यश, अपयश सगळं काही क्षणभंगूर आहे. दुसरं काय आहे? दुसरं आहे दुःख, म्हणजे दुःखा. जे अनित्य आहे, जे सतत बदलत आहे, त्याला घट्ट पकडून ठेवण्याचा आपला जो अट्टाहास असतो ना, तोच दुःखाचे कारण बनतो. म्हणजे आपण बदल स्वीकारत नाही. एक्झॅक्टली. आणि तिसरा आहे अनात्म, म्हणजे अनत्ता. या बदलणाऱ्या गोष्टींवर आपला कोणताही शाश्वत ताबा नसतो. ते आपले खरे स्वरूप नसतात. हे जरा समजून घेण्यासाठी ना, मी या स्रोतातील एका सुंदर उदाहरणाचा विचार करत होतो. समजा एक मोठा तलाव आहे. हां. समज ध्यान म्हणजे जणू त्या तलावातलं अगदी स्वच्छ आणि संथ पाणी. पाण्यावर कोणतीही लाट नाही, वाऱ्याची हालचाल नाही आणि सगळा चिखल, पालापाचोळा तळाशी जाऊन बसला आहे. हे दृश्य वरून पाहायला खूप सुंदर आणि अतिशय शांत वाटतं. अगदी बरोबर. ती शांतता खूप हवीहवीशी असते. मनाची अवस्था जेव्हा अशी होते, तेव्हा माणसाला एक वेगळाच आनंद मिळतो. पण खरी गोम इथेच आहे ना. विपश्यना म्हणजे केवळ त्या शांत पाण्याकडे बघत बसणे नव्हे. विपश्यना म्हणजे त्या स्वच्छ, स्थिर पाण्यात डोकावून तळाशी नक्की काय आहे ते पाहणे. हो, अगदी तळापर्यंत पाहणे. तिथे तळाशी लपलेले खडक, साचलेला चिखल किंवा जे काही खरे सत्य आहे ते पाहण्याची ती भेदक दृष्टी म्हणजे विपश्यना. आजच्या संदर्भात बोलायचे झाले तर तो चिखल म्हणजे आपले न सुटलेले प्रश्न, कुणाबद्दलचा तरी राग, आर्थिक असुरक्षितता किंवा एखादा न आवडणारा जॉब असू शकतो. खरंय. जर पाणी शांत नसेल, पाण्यावर सतत विचारांच्या लाटा असतील, तर तलावाचा तळ दिसणारच नाही. पण दुसरीकडे नुसतं पाणी शांत करून तळाशी पाहण्याचा प्रयत्नच केला नाही, तर तलावाचा खरं स्वरूप कधीच कळणार नाही. आणि म्हणूनच अंगुत्तर निकायात अतिशय स्पष्टपणे आणि जोर देऊन सांगितलंय की हे दोन्ही प्रकार एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे ते एकत्रच काम करतात. हो. समाधीमुळे म्हणजेच समथच्या शांततेमुळे शहाणपण वाढते आणि शहाणपणामुळे समाधी अधिक खोल आणि परिपक्व होते. गढूळ पाण्यात सत्य पाहता येत नाही आणि केवळ पाणी स्वच्छ करून तळाशी न पाहता तलावाचे खरे स्वरूप समजणार नाही. बरोबर. जो साधक समाधी आणि विपश्यना या दोन्हींचा योग्य समतोल साधतो तोच खऱ्या मुक्तीपर्यंत पोचतो. पण थांबा, मला इथे एक प्रश्न पडतोय आणि मला वाटतं अनेकांना हा प्रश्न पडू शकतो. विचारा ना. जर शांत राहण्यात एवढा आनंद आहे, तलावाचं पाणी वरून एवढं छान दिसतंय, तर तो तलाव तसाच का नाही ठेवायचा? कशाला तो चिखल उखरायचा? जर कुणाला समथ ध्यानातून शांतता मिळत असेल तर तिथेच थांबण्यात काय अडचण आहे? हा अत्यंत महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. येथूनच आपण एकांगी सरावाच्या धोक्यांकडे वळतो. मी जेव्हा या प्राचीन नोंदी वाचत होते ना, तेव्हा मज्जिम निकायातील महापदातिपत्तान सुत्तमध्ये या धोक्यावर एक खूपच धक्कादायक गोष्ट वाचायला मिळाली. काय सांगितलं त्यात? त्यात स्पष्ट केलंय की जे लोक केवळ समथ ध्यान करतात आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदात, ज्याला झाण म्हटलं जातं, त्यात अडकतात, त्यांना केवळ तात्पुरतं सुख मिळते. म्हणजे ते कायमस्वरूपी नाहीये. अजिबात नाही. ते दुःखाच्या चक्रातून मुक्त होत नाहीत. ते प्रवासात मध्येच थांबल्यासारखं आहे. म्हणजे हे एखाद्या आजारावर पेनकिलर म्हणजे वेदनाशामक गोळी घेण्यासारखं आहे का? गोळीचा प्रभाव असेपर्यंत काहीच दुखत नाही, सगळं भारी वाटतं, पण मूळ आजार तसाच शरीरात वाढत असतो. हे अगदी तंतोतंत उदाहरण आहे. शांततेचा तो आनंद खरोखरच इतका मोहक आणि शक्तिशाली असतो की लोक त्यालाच अंतिम ध्येय मांडण्याची चूक करतात. रोजच्या धावपळीत, ऑफिसच्या ताणतणावात जेव्हा पहिल्यांदाच मनाला अथांग शांतता मिळते ना, तेव्हा ती जागा सोडून पुढे सत्याचा शोध घेण्याची, तो चिखल उकरण्याची इच्छाच होत नाही. साहजिक आहे, कुणाला आवडेल स्वतःचे प्रॉब्लेम्स बघायला. बरोबर ना? पण समथ ही केवळ एक मजबूत भिंत आहे जी भावनांच्या आणि विचारांच्या पुराला तात्पुरती अडवते. ती भिंत बांधणे म्हणजे संपूर्ण घर बांधणे नव्हे. जेव्हा ध्यान संपतं आणि माणूस पुन्हा खऱ्या जगात येतो, तेव्हा तोच लाग, तेच दुःख पुन्हा उफाळून येतं, कारण मुळावर घाव घातलेलाच नसतो. आणि जर कोणी उलटा विचार केला आणि ठरवलं की मला त्या खोट्या शांततेत अडकायचं नाही बाबा, मी थेट विपश्यना करणार, थेट सत्याचा शोध घेणार,
म्हणजे समथचा टप्पा गाळायचा? हो, समथचा तो टप्पा गाळायचा आणि थेट विचारांचे विश्लेषण करायला घ्यायचे ठरवले तर काय होईल? हे देखील तितकंच धोकादायक ठरू शकतं. खुद्दक साहित्यात याचे एक अतिशय समर्पक उदाहरण दिलंय. जर मनाची पुरेशी एकाग्रता नसेल आणि कोणी थेट विपश्यना करण्याचा प्रयत्न केला तर ते सोसाट्याच्या वाळ्यात हातात मशाल धरून चालण्यासारखं आहे. अरे बापरे, म्हणजे मशाल विझून जाईल. नक्कीच विझेल. मन आधीच चंचल आहे. त्यात जेव्हा आपण आपल्याच नकारात्मक भावनांचे, रागाचे किंवा भीतीचे विश्लेषण करायला जातो ना, तेव्हा मन अधिकच विचलित होते. ओव्हर थिंकिंग सुरू होतं. एक्झॅक्टली. शंका आणि विचारांच्या वादळात ती ज्ञानाची ज्वाला विझून जाते. सत्य दिसायच्या आधीच लक्ष भरकटते आणि माणूस स्वतःलाच जास्त त्रास करून घेतो. आजच्या भाषेत सांगायचं तर त्याला ओव्हर थिंकिंग किंवा पॅनिक अटॅक येऊ शकतो. म्हणूनच या दोन्ही गोष्टी एकाच वेळी किंवा टप्प्याटप्प्याने हातात हात घालून चालणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. ठीक आहे. आता जेव्हा हे स्पष्ट झालंय की समत आणि विपश्यना दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, तर मग एका सामान्य माणसाने याची प्रत्यक्ष सुरुवात कशी करावी? हे सर्व ऐकायला खूप तात्विक किंवा फिलॉसॉफिकल वाटतं, पण याची व्यावहारिक अंमलबजावणी कशी करायची? यावरही स्रोतांमध्ये अतिशय व्यावहारिक मार्ग सांगितला आहे. समथ ध्यानाचे जवळपास 40 वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. पण सर्वांत सोपा आणि नवशिक्यांसाठी उपयुक्त असलेला मार्ग म्हणजे अनापानसती. आनापानसती. हो, आनापानसतीचा अर्थ आहे येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे. पण थांबा, आपण तर नेहमी ऐकतो की ताण आल्यावर दीर्घ श्वास घ्यावा, प्राणायाम करावा. फिटनेस गुरु किंवा वेलनेस कोच नेहमी सांगतात की श्वासावर नियंत्रण ठेवा. मग इथे बुद्धांची पद्धत याच्या अगदी उलट का आहे? हा खूप साहजिक प्रश्न आहे. श्वास बदलायचा नाही तर मग शांतता कशी मिळेल? नुसतं बघत बसणं हे खूप निष्क्रिय म्हणजे पॅसिव्ह वाटत नाही का? आणि यामागचं मानसशास्त्र समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, जेव्हा आपण श्वासावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण अजूनही करते किंवा कंट्रोलर असतो. अच्छा, म्हणजे आपला इगो तिथे असतो. होय, आपला अहंकार तिथे काम करत असतो की मी माझ्या शरीराला नियंत्रित करतोय. पण विपश्यनेची सुरुवातच मुळी साक्षी भाव म्हणजे ऑब्झर्व्हर स्टेटस निर्माण करण्यापासून होते. फक्त पाहायचं. श्वास जसा आहे तसा पाहायचा आहे. जर श्वास दीर्घ असेल तर फक्त जाणीव ठेवायची की श्वास दीर्घ आहे. जर श्वास थोडका असेल तर फक्त नोंद घ्यायची की श्वास थोडका आहे. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही किंवा तो बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही. म्हणजेच जणू काही आपण रस्त्याच्या कडेला उभे राहून जाणाऱ्या गाड्या पाहत आहोत. आपण गाडी थांबवत नाही किंवा गाडीचा वेग वाढवत नाही, फक्त पाहतो. अगदी तेच. या तटस्थ निरीक्षणाने काय होतं तर मेंदूला सतत काहीतरी करत राहण्याची जी सवय असते ना, ती तुटते. मन आपोआप वर्तमान काळात येतं आणि हळूहळू एकाग्र व स्थिर होतं. हा झाला समथचा भाग. ओके. आणि एकदा का मन त्या तलावाच्या पाण्यासारखं स्थिर झाले की मग विपश्यना सुरू होते. म्हणजे मग पुढे काय करायचे? जेव्हा मन स्थिर आणि विचलित न होणारे बनते तेव्हा आपण आपल्या शरीराचे, भावनांचे आणि विचारांचे परीक्षण करायला सुरुवात करतो. तिथे आपण मगाशी बोललेल्या त्रिलक्षणांचा अनुभव घेतो. एखादं उदाहरण देता येईल का याचं? नक्कीच. समजा ध्यानात बसलेले असताना अचानक पायात वेदना सुरू होते. सामान्यतः आपली प्रतिक्रिया काय असते? अरे रे, माझा पाय दुखतोय, मला उठायला हवं, असं आपण म्हणतो. बरोबर. आपण त्या वेदनेशी स्वतःला जोडून घेतो. पण विपश्यनेत आपण ती वेदना फक्त एक संवेदना म्हणून पाहतो. पण बरोबर. होय, आपण पाहतो की ही वेदना कशी निर्माण झाली, ती कशी वाढतेय आणि कालांतराने ती कशी कमी होऊन नाहीशी होते. आपण प्रत्यक्ष अनुभवतो की ही वेदना अनित्य आहे, ती कायमस्वरूपी नाही. क्या बात है. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती वेदना माझी नाही, ती फक्त शरीरात घडणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हा अनात्म भाव आहे. जेव्हा एखादी व्यक्ती हे सतत पाहते तेव्हा ती केवळ वेदनाच नाही तर आयुष्यात येणाऱ्या दुःखाकडे, रागाकडे किंवा अपमानाकडेही याच तटस्थपणे बघायला शिकते. इथेच विषय खरा रंजक होतो, कारण अनित्यत्व म्हणजे इम्परमनन्स पाहिल्याने आसक्ती कशी सुटते याची एक अतिशय सुंदर मानसशास्त्रीय प्रक्रिया इथे घडते. अगदी खरंय. म्हणजे बघा, समजा ऑफिसमध्ये बॉसने एखादा खूप रागीट ईमेल पाठवला. जर मनाची स्थिती अशांत असेल तर माणूस लगेच चिडतो. त्याने मला असं कसं बोललं, हा अहंकार जागा होतो. हो, आपण लगेच रिॲक्ट करतो. पण विपश्यनेचा सराव असलेल्या माणसाला हे समजतं की हा आलेला राग किंवा तो ईमेल किंवा बॉसची ती मानसिक अवस्था हे सगळं काही अनित्य आहे. हे ढगांसारखं आलंय आणि निघून जाणार आहे,
जेव्हा आपण रागाला माझा राग न म्हणता एक तात्पुरती भावना म्हणून पाहतो तेव्हा मनावरील ताण आपोआप कसा कमी होतो हे जाणवतं. खुद्रक निकाय आणि इतिवोत्तकचा संदर्भ दिला तर लक्षात येईल की विपश्यना ही केवळ एक बौद्धिक समज नाहीये. म्हणजे नुसतं इंटेलेक्च्युअल नाही आहे ते. नाही, नुसतं पुस्तक वाचून सगळं अनित्य आहे हे बोलणं वेगळं आणि ते प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं. खऱ्या विपश्यनेचा अर्थ आहे जाणून घेतल्यावर सोडून देणे, म्हणजे लेटिंग गो. हां, नुसतं सत्य समजणे आणि तरीही जुन्या गोष्टींना रागाला किंवा आसक्तीला घट्ट धरून ठेवणे म्हणजे विपश्यना नव्हे. जेव्हा मन खरोखरच अनित्यपणा पाहतं ना, तेव्हा ते नैसर्गिकरित्या आसक्ती सोडून देतं. म्हणजे त्याला वेगळे कष्ट लागत नाहीत? अजिबात नाही. जसे एखाद्या लहान मुलाला कळतं की तो पकडून असलेला साप नसून फक्त एक दोरी आहे, तेव्हा तो ती दोरी आपोआप सोडून देतो. त्यासाठी त्याला वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. ओझे खाली ठेवण्यात जो हलकेपणा आहे, तोच खरा विपश्यनेचा परिणाम आहे. हे ऐकायला खूप छान आणि आशादायी वाटतं, पण त्याचवेळी थोडं कठीणही वाटतं. मग एक साहजिक प्रश्न पडतो की हे सर्व केवळ संन्याशांसाठीच किंवा सर्वसंग परित्याग केलेल्या लोकांसाठीच आहे का? हा गैरसमज खूप लोकांमध्ये असतो. हो ना, कारण रोज सकाळी लोकलने प्रवास करणारा, EMI भरणारा आणि संसाराचा गाडा हाकणारा माणसाला हे जमेल का? बुद्धांनी संयुक्त निकायात यावर अतिशय स्पष्टीकरण दिलंय की लिंग, वय, जात किंवा सामाजिक स्थिती याचा याच्याशी काहीही संबंध नाही. अरे वा, म्हणजे कुणीही करू शकतो. हो, सामान्य घरगुती लोकही त्यांच्या परिस्थितीनुसार आणि वेळ मिळेल तसा हा सराव करू शकतात. संसारातील जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही हे ज्ञान मिळवता येतं. म्हणजे हिमालयात जाण्याची गरज नाही. अजिबात नाही. जर स्वतःच्या मनावर काम करण्याची प्रामाणिक इच्छा असेल आणि प्रयत्नात सातत्य असेल तर कोणीही या मार्गावर प्रगती करू शकतो. हा मार्ग फक्त संन्याशांपुरताच मर्यादित अजिबात नाही. मला हे एखाद्या खुल्या मेंटल जिम सारखे वाटते, जिथे प्रवेशासाठी कुठल्याही विशिष्ट कपड्यांची, महागड्या शूजची किंवा मोठ्या पदवीची गरज नाही. तुमच्याकडे महागडे गॅजेट्स नसले तरी चालेल. हो, फक्त तुमची तयारी पाहिजे. बरोबर. फक्त सरावात सातत्य हवे. आणि प्रत्येकाच्या क्षमतेनुसार व्यायामाचे प्रकार तिथे उपलब्ध आहेत. अगदी अचूक तुलना आहे ही. हा सराव अतिशय लवचिक आहे. काही प्राचीन स्रोतांमध्ये याला प्रवाशाच्या 2 पायांची उपमा दिली आहे. 2 पायांची? हो, तुम्ही तुमच्या स्वभावानुसार कधी समथ तर कधी विपश्यनेने सुरुवात करू शकता. ज्या लोकांचं मन खूप चंचल आणि अस्वस्थ असते, त्यांनी आधी समथ करून मन शांत करण्यावर भर द्यावा. आणि ज्यांना जास्त विचार करायची सवय आहे त्यांनी? ज्या लोकांचा स्वभाव जास्त विश्लेषणात्मक असतो, ते थेट विपश्यनेच्या विचारांतून सुरुवात करू शकतात आणि मग एकाग्रतेकडे वळू शकतात. कोणतीही एकच कडक नियमावली नाही. पण शेवटी प्रवाशाला त्याचे दोन्ही पाय चालवावेच लागतील, नाहीतर माणूस एकाच जागी गोलगोल फिरेल आणि ध्येयापर्यंत कधीच पोचणार नाही. अगदी बरोबर. जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं ना, तर या संपूर्ण प्रक्रियेचं सार असे सांगता येईल की समथ म्हणजे एकाग्रतेची एक अत्यंत मजबूत आणि सुपीक जमीन आहे. आणि विपश्यना म्हणजे त्या जमिनीत खोलवर रुजलेले शहाणपणाचे झाड. जर जमीन भक्कम नसेल तर आयुष्यातल्या पहिल्याच मोठ्या संकटाच्या वादळात ते झाड लगेच कोलमडून पडेल. आणि जर जमिनीत झाडच लावलं नसेल तर ती जमीन केवळ ओसाड राहील. एक्झॅक्टली. दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच खऱ्या मुक्तीचे फळ मिळते. आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की समथ आणि विपश्यना हे केवळ 2 वेगळे शब्द किंवा 2 वेगवेगळ्या क्रिया नाहीत, तर ते एकाच नावेचे 2 वल्हे आहेत. हो, किंवा एकाच बोटीचे 2 इंजिन. अगदी. जे माणसाला दुःखाच्या पलीकडील किनाऱ्यावर म्हणजेच खऱ्या मुक्तीकडे घेऊन जातात. नुसतं मन शांत करून चालणार नाही, तर त्या शांत मनात वास्तवाचं प्रतिबिंबही दिसायला हवे. बुद्धांनी स्पष्ट सांगितले आहे की विचलित मनाने एखाद्या शांत गुहेत बसण्यापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनातील गोंधळात असतानाही ठेवलेली एक क्षणाची ही खरी जागरूकता अधिक श्रेष्ठ आहे. आणि हे ज्ञान रोजच्या जीवनात अत्यंत उपयुक्त आहे. हे फक्त डोळे मिटून बसण्यापुरते मर्यादित नाहीये. बरोबर. हे समजून घेतो की सर्व गोष्टी, मग तो आपला राग असो, दुःख असो, एखादी कठीण परिस्थिती असो किंवा अगदी आनंदाचे क्षण असोत, सगळं काही अनित्य आहे. तेव्हा मनावरचे खूप मोठे ओझे आपोआप हलके होते. आपण गोष्टींना घट्ट पकडून ठेवणं थांबवतो. आयुष्य अधिक स्वच्छ, मोकळं आणि शांत बनतं. नक्कीच. या प्रवासात शांती आणि शहाणपण या दोन्ही गोष्टींची सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे.
जाता जाता आजच्या या चर्चेवरून एक विचार जो कदाचित थोडा अस्वस्थ करेल पण विचार करायला नक्कीच भाग पाडेल. कोणता विचार? जर आपण हे खरोखरच मान्य केले की या जगातल्या सर्व गोष्टी अनित्य आहेत, त्या बदलणार आहेत आणि हे सत्य समजल्यावर आपण नैसर्गिकरित्या आसक्ती सोडून देतो, तर आज आपण आपल्या आयुष्यात असा कोणता जुना राग, एखादा ताण किंवा जुनं दुःख घट्ट छातीशी धरून बसलो आहोत, केवळ या एका गैरसमजुतीमुळे की ते कायमस्वरूपी टिकणार आहे? खूपच खोल विचार आहे हा. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल चर्चेसह.